मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली होती। मनसेला महायुतीत घेण्यासाठी सध्या भाजपचे प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंतकडून। सुशांत, सौरभ, आपण जर बघितलं असेल तर आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांनी आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। मात्र ही भेट नेमकी कशासाठी होती याची चर्चा रंगलेली असताना आपल्याला आता विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार मनसेला महायुतीत घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न जे आहेत ते महाराष्ट्र भाजपचे आहेत आणि तशी चर्चा जी आहे ती केंद्रीय नेतृत्वाशी झाली। आपण जर पाहिलं असेल तर 2 दिवस केंद्रात खरं तर भाजपचे सगळे नेते आणि पदाधिकारी होते आणि याच दरम्यान मुंबईतील जर 6 जागा जिंकायच्या असतील तर नेमकी काय रणनीती आखायची यावर देखील चर्चा झाली। यामध्ये एक चर्चेला विषय आला तो म्हणजे मनसेला जर महायुतीत घेतलं तर मुंबईमध्ये त्याचा किती फायदा होऊ शकतो याची चर्चा झाली आणि जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार भाजपला आणि महायुतीला मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, ते 6च्या 6 लोकसभा मतदारसंघ जिंकायचे आहेत। जर मिशन 45+ टार्गेट पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ महत्वाचे आहेत आणि याचमुळे कुठेतरी आता मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। सौरभ, बरोबर, पण सुशांत, यापूर्वी आपण बघितलं तर भाजपमधलं केंद्रीय नेतृत्व फारसं सकारात्मक नव्हतं। त्यांच्यासमोर काय अडचणी होत्या मनसेच्या भाषिक मुद्द्यांमुळे, त्या अडचणी आता दूर झाल्यात? नक्कीच सौरभ, जर आपण बघितलं असेल तर मागील काही वर्षापासून मनसेने जे परप्रांतीयांबाबत जी भूमिका घेतली होती त्याचमुळे कुठेतरी भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे आहे ते मनसेला सोबत घ्यायला तयार नव्हतं। मात्र आत्ताची जर समीकरणं बघितली तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि त्यांनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा यावरून आता कुठेतरी मनसे भाजप सोबत येईल अशी चर्चा काही दिवसांपासूनच सुरू होती। त्यामुळे आता मनसे अध्यक्ष ठीक आहे, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत आता चर्चा सुरू आहे। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात काही वेळापूर्वी तासभर चर्चा झाली। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि चर्चा केली आहे। तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सुमारे 1 तास सकाळी चर्चा झाली आहे। दरम्यान मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे। शिवतीर्थ बाहेर नेमकं काय चित्र आहे हे जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अमेय राणेकडून। अमेय, थोड्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषद असल्याचं देखील कळतंय। नक्कीच सौरभ, ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी आहे हे अजून स्पष्ट नाहीये, पण एकीकडे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवली, तसंच इथून काहीशा अंतरावर असलेल्या वसंत स्मृती या भाजपच्या प्रदेश कार्यालयात सुद्धा आशिष शेलार हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे कुठेतरी भाजपनं जे लोकसभा मिशन सुरू केलेलं आहे आणि मुंबईच्या 6 जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा या कामात किंवा या लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मदत घेण्याचं भाजपचं धोरण आहे। त्यासाठी आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण आणि जवळचे संबंध सर्वश्रुत आहेत, त्यामुळे त्यांच्या वारंवार भेटी होत असतात। याच पार्श्वभूमीवर नुकतीच आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा आहे। तेव्हा नेमके मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्याच वेळात होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमका काय खुलासा करतात, या आगामी महायुतीत समाविष्ट होण्यासाठी मनसेला काही आमंत्रण किंवा तसा प्रस्ताव आला आहे का याची राज ठाकरे माहिती देतील। तसेच आशिष शेलार सुद्धा या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। परंतु एकंदरीत सध्या राजकीय परिस्थिती जी आहे ती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपच्या या प्रतिसादाला कशा प्रकारे होकार देता आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काय भूमिका असेल ही थोड्याच वेळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। बरोबर, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।